छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज MIDC परिसरामध्ये संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडलेला होता। हा दरोडा एवढा मोठा होता की छत्रपती संभाजीनगरच्या आजपर्यंतच्या क्राईमच्या इतिहासामध्ये एवढा मोठा दरोडा आजपर्यंत पडलेला नाही। जवळपास 5.5 किलो सोनं, 35 किलो चांदी आणि रोकड असा कोट्यवधीचा ऐवज या दरोड्यामध्ये लुटला गेलेला होता। आणि यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पुणे पथकाच्या मदतीनं एक एन्काउंटर देखील केला। अमोल खोतकर नावाच्या व्यक्तीचा या दरोड्यात एन्काउंटर देखील झालेला आहे। त्यानंतर त्याच्या बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तिचा जबाब नोंदवला आणि त्यामध्ये त्याने या दरोड्यामध्ये लुटलेले जवळपास 30 किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे। एका वाहनाच्या डिक्कीमध्ये ही सर्व चांदीची भांडी ठेवलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये हळूहळू अनेक उलगडे होत गेले आणि त्यामध्ये सर्वप्रथम माहिती समोर आली ती म्हणजे संतोष लड्डा यांच्या कंपनीमध्ये असलेला एक कामगार आणि त्यांचा बालमित्र बाळासाहेब इंगोले हाच या दरोड्याचा सूत्रधार होता। यानेच या सगळ्या दरोड्याची माहिती, या सगळ्या संपत्तीची माहिती, सोन्याची माहिती, चांदीची माहिती आणि पैशांची माहिती ही सगळ्या आरोपींना दिलेली होती। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 17 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आज या प्रकरणामध्ये एक मोठा खुलासा झालेला आहे आणि तो म्हणजे या दरोड्यामध्ये आधी बाळासाहेब इंगोले याने जी माहिती दिली होती ती योगेश हसबेला दिलेली होती। योगेश हसबेने ती इतरांना दिली आणि अशा पद्धतीने या दरोड्याचा प्लॅन रचण्यात आलेला होता। मात्र त्याही आधी, या दरोड्याच्या आधी बाळासाहेब इंगोले आणि योगेश हसबे यांनी जे संतोष लड्डा यांच्या घरामध्ये असलेलं सोनं, चांदी आणि पैसा आहे हे काळी जादू करून पळवण्याचा एक प्रयत्न होता। काळी जादू करून ते घरातलं सोनं बाहेर काढायचं आणि ते घेऊन जायचं असा एक प्लॅन त्यांनी रचलेला होता। याची माहिती आज पोलिसांना मिळालेली आणि या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। मात्र त्याही आधी जर सांगायचं, या दरोड्याची पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर बाळासाहेब इंगोले आणि संतोष लड्डा हे दोघेही बालमित्र, दोघेही बीडच्या कुंभेफळचे आणि त्या दोघा बालमित्रांच्या संबंधांमधूनच बाळासाहेब इंगोलेला त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला ठेवलेलं होतं। सुपरवायझर असण्यासोबतच बाळासाहेब इंगोले हा त्यांचा मित्र असल्यामुळे त्यांच्या घरात त्याचं येणं जाणं असायचं। कायम तो त्यांच्या घरात यायचा, त्यांच्या घरामधली छोटी मोठी कामं देखील बाळासाहेब करायचा आणि त्यातूनच त्याला घरामध्ये कुठे काय ठेवलेलं आहे, कुठे सोनं आहे, कुठे चांदी आहे आणि पैसा आहे याची इत्तमभूत माहिती होती। मात्र एक दिवस बाळासाहेब इंगोले आणि संतोष लड्डा यांच्या नातेवाईकामध्ये कंपनीमध्ये वाद झाला आणि या वादानंतर संतोष लड्डा यांनी तो बाळासाहेब इंगोलेवरती राग व्यक्त केला, त्याच्यावरती चिडले, त्याला रागावले आणि यातूनच बाळासाहेब इंगोलेने हा दरोड्याचा प्लॅन रचला। मात्र त्याही आधी दरोडा टाकण्यापूर्वी त्यानं योगेश हसबेला हे संबंधीची माहिती दिली आणि हे सगळं सोनं, नाणं आणि चांदीची भांडी, पैसे हे काळी जादू करून पळवायचा त्यांचा प्लॅन होता। पोलिसांना देखील याची माहिती मिळाली। पोलीस नेमकं या संबंधात काय म्हणतायत तुम्ही ऐका। MIDC वाळूज पोलीस स्टेशनला जो दरोडा दाखल आहे गुन्हा, तर त्या गुन्ह्यामध्ये बाळासाहेब इंगोले हा ज्यांना टीप दिली होती, तर त्यानं ज्या व्यक्तींना टीप दिली होती तर त्या इतर जे आपण पूर्वी आरोपी अटक केले होते, तर त्यांचा प्लॅन असा होता सुरुवातीला की एक महाराज पाहायचा आणि त्या महाराजाच्या मदतीनं जादूच्या साह्यानं ते लड्डा यांच्या घरामध्ये ठेवलेले पैसे जादूनं बाहेर काढायचे असा त्यांचा प्लॅन होता। परंतु नंतर महेश गोराडेनं ज्यावेळेस देवीदास शिंदेला ही माहिती दिली की त्यांच्या घरी पैसे आहेत, सोनं आहे, त्यावेळेस देवीदास शिंदे यानं योगेश हसबे या आरोपीच्या मदतीनं म्हणजे त्याला त्यानं इन्फॉर्मेशन दिली आणि योगेशच्या टीम त्या ऑलरेडी हॉटेलवरती मुक्काम करून होती, दरोडा टाकण्याची तयारीमध्ये होती, तर त्या टीमच्या मदतीनं योगेशनं दरोडा टाकला डायरेक्ट। यामध्ये किती आरोपी अटक केलेले आणि काय काय सापडले? आतापर्यंत जवळपास 17 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चांदी सर्व रिकव्हर केलेली आहे, 574 ग्रॅम सोनं जप्त केलेलं आहे आणि उर्वरित सर्व सोनं आम्ही 100% रिकव्हर करू।
आणखी काही आरोपी मुख्य होते आहे तपास आमचा सुरू आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. छत्रपती संभाजीनगरहून उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह.